नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत लिंबूचं गोड लोणचं. लिंबूचं गोड लोणचं बनवण्यासाठी मी बाजारातून मोठमोठी लिंब आणली होती. मी 12 लिंब घेतलेली आहेत मोठी आणि एका लिंबाच्या 8 फोडी केल्यात मी. आणि यातल्या सगळ्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत. लिंबातल्या सगळ्या बिया यासाठी काढायच्या आहेत की बियांमध्ये कडवटपणा असतो आणि मग आपल्या लोणच्यामध्ये जर बिया राहिल्या जास्त प्रमाणात एखाद दुसरी राहू शकते याच्यामध्ये, कारण लिंबाच्या फोडीमध्ये आतपर्यंत बिया असतात. काढायला गेलं तरी एखाद दुसरी राहून जाऊ शकते, ते ठीक आहे. पण प्रयत्न करा की यातल्या जास्तीत जास्त बिया तुम्ही काढून टाकाल. त्यानंतर मी पाव किलो साखर घेतलेली आहे. मसाले घेतलेले आहेत. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा मीठ. मी बाजारातला कोणत्याही प्रकारचा लोणच्याचा मसाला याच्यामध्ये वापरत नाही आहे. बाजारात विविध प्रकारची लोणच्याचे मसाले आपल्याला मिळतात. बेडेकरचा एक फेमस आहे मसाला, केप्रचा आहे, पण मी असे कोणतेच मसाले आणलेले नाही आहेत. बस ह्या 3, एक लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, हे 2च मसाले आपण यूज करायचे आहेत आणि त्याच्यातून अतिशय सुंदर लोणचं तयार होणार आहे. हे लोणचं तयार करण्यासाठी सर्वात प्रथम मी ह्या लिंबाच्या फोडी ज्या आहेत ह्यांना मी 5 शिट्ट्या देणार आहे कुकरमध्ये. 5 शिट्ट्या देऊन पाणी न घालता कुकरमध्ये ह्या शिजवून घेणार आहे 5 शिट्ट्या देऊन. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायचं आहे. जसं सॉस असतो त्या पद्धतीचं आपलं खूप छानसं लोणचं तयार होईल. मग तर सर्वात प्रथम या लिंबाच्या फोडी आहेत त्या वाफवून घ्यायच्या आहेत आपल्याला पाणी न घालता, म्हणून मी त्या भांड्यात काढून घेते. या भांड्यामध्ये मी काढून घेतले आणि आता मी ह्या कुकरला लावून ह्याच्या 5 शिट्ट्या घेणार आहे. त्याच्यात मी पाण्याचा वापर करणार नाही आहे. मी लोणच्याच्या फोडी कुकरमध्ये ठेवल्या होत्या आणि 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. लोणच्याच्या फोडी छान शिजल्या आहेत, सॉफ्ट झालेल्या आहेत. आणि आता याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, कारण मग आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून अगदी बारीक करून घ्यायचं आहे. आपल्या लिंबाच्या फोडी आता छान थंड झालेल्या आहेत. आपण लिंब वाफवून घेतलेली आहे, पण लिंबाचं पाणी सगळं रस सगळा बाहेर निघालेला आहे. याच्या सोबतच आपल्याला ही लिंब अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहेत. एक बी मिळाली मला, एखाद दुसरी बी राहून जाते, मिळाली तर ती काढून टाकायची. आपण आता बारीक करून घेऊया. आपली वाफवलेली लिंब छान पेस्ट करून झालेली आहे बघा. आता ही पेस्ट आपल्याला साखरेच्या पाकामध्ये शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ह्या साखरेचा पाक करायला घ्यायचा आहे. मी कढई तापत ठेवलेली आहे आणि आपल्याला आता पाक तयार करायचा आहे, म्हणून मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता साखर घालते. पाव किलो साखर घेतलेली आहे मी. साखर विरघळून त्याचा पाक करायचा आहे. अगदी घट्ट पाक करायचा नाही आहे. आणि साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग मिक्सरला पेस्ट करून घेतलेले जे लिंबू आहे ते घालायचं आहे आणि त्या पाकामध्ये शिजवत जायचं आहे. हे लिंबूचं लोणचं जॅम प्रमाणे किंवा सॉसप्रमाणे तयार होतं. हे पोळीला लावून किंवा ब्रेडला लावून पण खायला मुलांना आवडतं. सुरुवातीला थोडासा कडवटपणा असतो, पण जसं ते मुरत जातं तसं तसं त्याचा कडवटपणा कमी होत जातो.
आपली साखर विरघळायला लागलेली आहे. याच्यामध्ये आपण आता लिंबूची पेस्ट टाकूया. लिंबूची सगळी पेस्ट यात घालून घेतली. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेच्या पाकात छान मिळून घ्यायचं आहे. याचा थोडा रंग बदलत चालला की मग आपल्याला त्याच्यामध्ये मीठ आणि मसाले घालून घ्यायचे आहेत. जी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर घेतलेला आहे ते मसाले. या लोणच्यामध्ये तुम्ही साखरेच्या जागी गूळ आवडत असेल तर गुळाचा वापरसुद्धा करू शकता. पाव किलो गूळ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. याच्यामध्ये मी आता मीठ आणि मसाले घातले. एकाच वेळी सगळं घालून घेते. मसाला घातल्यानंतर आपल्या लिंबाच्या लोणच्याला छान रंग आलेला आहे. याच्यामध्ये तिखट आपण खूपच कमी, अगदी नावाला घेतलेलं आहे. थोडीशी तिखट चव असावी म्हणून, पण जास्त करून हे लोणचं गोड आहे आणि एक गरम मसाल्याचा ह्याला थोडासा स्वाद येणार आहे. थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला याला ढवळत राहायचं. हे लोणचं तयार झाल्यानंतर याला पूर्णपणे थंड करून मग तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्त दिवस टिकतं हे लोणचं. पाकातलं असल्यामुळे तुम्ही बाहेरही ठेवू शकता, पण जास्त दिवस जर तुम्ही वापरणार असाल तर फ्रीजमध्ये जास्त व्यवस्थित राहतं. आपलं छान लिंबूचं लोणचं तयार आहे. आता तर जर तुम्ही टेस्ट करून बघाल तर थोडंसं ते कडवट लागणार, पण हे लोणचं जितके जास्त दिवस तुम्ही ठेवत जाता, 1, 2, 3, 4 जसे दिवस वाढत जातात त्या पाकामध्ये लोणचं ते लिंबू छान मस्त मुरतं आणि खूप सुंदर त्याची चव होते. आपलं लोणचं तयार आहे. आपण ह्याला पूर्ण थंड करून घेऊया आणि मग आपण ह्याला बरणीमध्ये किंवा काचेच्या भांड्यात आपण ठेवू शकतो. आपलं लिंबूचं गोड लोणचं गार करून घेतलं आहे मी
आणि माझ्याकडे हा काचेचा एक जार आहे, झाकणवालं भांडं आहे हे माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी काढून घेते आहे. आपण लोणचं ज्या भांड्यात भरणार आहोत ते कोरडं असलं पाहिजे, ओलं असून चालत नाही, कारण ह्या लिंबामध्ये आपण लिंबाच्या रसाव्यतिरिक्त थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही. जो लिंबाचा रस होता तेच एक याच्यामध्ये पातळ लिक्विड आहे, बाकी आपण पाण्याचा वापर नाही केलेला आहे. तर भांडं कोरडं करून मगच त्याच्यामध्ये तुम्ही लोणचं भरा. फ्रेंड्स, आपलं लिंबाचं गोड लोणचं तयार आहे. त्याला छान मस्त रंग आलेला आहे. हे चवीला खूप छान लागतं. गरमागरम चपाती, वेगवेगळे परोठे किंवा ब्रेडवर लावूनसुद्धा हे खूप छान लागतं. फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि त्यांनाही माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.